नमस्ते मंडळी, कशी आहात? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आज हे दोघांच्या पण खूप मस्त झाले आणि त्याचं सकाळपासून लागलं आहे की मम्मा मी फ्रेंच फ्राईज बनवते, आई मी फ्रेंच फ्राईज बनवते. तर ठीक आहे म्हटलं, तू बनव. आता माझ्या अंडरमध्ये त्याला मी फ्रेंच फ्राईज करायला लावणार आहे. आणि हिची बघा कशी अंघोळ चालली आहे. मी आतमध्ये होती, हिने काय केलं, माझं अख्खं फेसवॉश या टॉपमध्ये टाकून संपवून ठेवून दिलं आणि बसली टॉपमध्ये. हां, मस्त आहे, छान आहे. फेसवॉश टाकलाय ना, त्याचं बोलून येते. तुझं बाबाला नाव सांगते, थांब. आता तुला रागवणार बाबा. मम्मा बोलून दे. अगं ग कानात जाईल पाणी. मम्मा पाय काढून दे मला. ओके. मम्मा मम्मा तापे टॉवेल. तापे दे. ओके. हा मम्मा भूताया. फेसवॉशची माझी अख्खी बॉटल टॉपमध्ये खाली करून आलेला हा गोरेपणा बघा. काय केलं तू? स्वतःची वाईस काय केलं तू? ए मुक्ता, माझा फेसवॉश कुठे आहे? फेसवॉश कुठे टाकला तू? पाण्यात. हा, फेसवॉश हो, कुठे टाकला? कुठे टाकला? तर याने 6 आलू घेतलेले आहे आणि 6 आलूचे तो फ्रेंच फ्राईज बनवत आहे, वॉश करून घेत आहे. इथे बनवणार आहे एअर फ्रायरमध्ये. तर मी त्याची थोडी हेल्प करणार आहे, याच्यामध्ये करणार आहे. हे खूप दिवस झाला यूज नाही केलं होतं मागे. हो, तूच करणार आहे, माहिती आहे मला. मागे यूज केलं होतं 2-3दा, त्याच्यानंतर मी एखादी वर्ष होते हे यूज नाही केलं, तर मी म्हटलं याच्यामध्येच कर तू त्याला. कारण की तेलामध्ये तेलामध्ये तळणं म्हटलं तर थोडंसं रिक्सी काम आहे, त्याच्यामुळे हे ठीक आहे त्याच्यासाठी. तर तो आता वरची साल काढत आहे. त्याला कुकिंगमध्ये ना खूप इंटरेस्ट आहे, खूप म्हणजे खूप. हे करू का मम्मा, ते करू का मम्मा.
तर बघू शकता माझी आई आता पीस करताय. बघा मंडळी, मी जेवण करत होती तर जेवण करतपर्यंत ना याने पूर्ण 6 आलू घेतले होते. 6 पण आलू कट केले. आता काय करणार? आता यांना शिजवणार. शिजवणार की पाण्यामध्ये हलकंसं बॉईल करणार? या हम्म. that only. हळू. झालं फायनली माझं वर्क डन. गरम करायला ठेवलंय त्याने. पण नील पाणी थोडंसंच होते, आणखी टाकावं लागते. थोडंसं टाक. हे बघा, हे बघा, हे आलू आहे ना याने वॉश करून घेतले. आत्ता मी त्याला सांगितलं वॉश कर म्हणून. आता मी याच्यात थोडंसं नमक टाकेल, थोडंसं मीठ टाकलं. बस होईल. आता याच्यात हळूहळू नाही, उकडी येऊ दे ना एक. याला जास्त बॉईल नाही करायचं आहे, हलकंसं बॉईल करायचं. म्हणजे चिप्स करतो ना आपण, आपलं चिप्स करते ना आपण, तर त्याच्यापेक्षा थोडं कमी. हां, पाण्याला उकडी आली आहे. तर मंडळी बघू शकता आपण थोडी हळूहळू. बघा इथे तो टाकत आहे. हळू कमी कर. एक काम कर ना, थांब मी टाकून देते तुला. हळू टाकायचं नाही, अंगावर येते. दे मी टाकते. हे डायरेक्ट टाक ना. गंज पण छोटासा झाला, थोडा मोठा पाहिजे होता. फिरवता आला पाहिजे. थांब, स्पून काढ. थोडं हलकंसं बॉईल करणार. त्याच्यानंतर याला थोडं ड्राय करेल. बॉईल झाल्याच्या नंतर थोडं म्हणजे पाणी सुकल्यासारखं झालं पाहिजे. बघा, याला छान उकडी आली आहे. फक्त 2 उकड्या होऊ दिल्या मी, कारण की याला जास्त शिजवायचं नाही. जास्त जर शिजवलं तर क्रिस्पी नाही होणार. आता मी या गाळणीमध्ये ना याला काढून घेते, थोड्या वेळ सुकू देते. तर या गाळणीमध्ये काढलेलं आहे आणि याच्यावर थोडंसं हलकं थंड पाणी टाकलेलं आहे, लवकर थंड झालं पाहिजे म्हणून. खूप गरम आहे. आता काय करणार? आता याला आपण एअर ड्रायर मध्ये डायरेक्ट असं बेक करणार का? नाही, हां, माहित नाही. तर माझ्याकडे अरारोट पावडर आहे किंवा तांदळाचं पीठ पण मिक्स करू शकतो. तर आपण तांदळाचं पीठच मिक्स करू हो. आणि थोडंसं हलकंसं अरारोट पावडर मिक्स करू त्याला सोबत. क्रिस्पी होणार. तर याने याच्यामध्ये ओतलेलं आहे फडक्यामध्ये, लवकर ड्राय व्हायसाठी. त्याचं पाणी ना सोक झालं पाहिजे म्हणून तो तसा करत आहे. हां, होईल नील. बघ, चेक कर. हो झाले? ड्राय झाले का? हो. वाव. आता याच्यामध्येच टाक ना, आपण दुसरं भांडं भरवण्यापेक्षा. नाही का, राहू दे इथेच, काही नाही होत. राहू दे, नाही लागत काही. तर हा थोडासा पावडर आहे, थोडंसंच आहे, आणि तांदळाचं पीठ आणि हा पावडर मिक्स करेल. टाक त्याच्यामध्ये. असेच होत ना पूर्ण. चम्मचने कशाला टाकत आहे तू नील? पूर्ण होत. अरे लागत नाही तेवढंसं. हे बघ, खाली सांडत आहे. थांब, मी करून देते. भरवते भांडी. तर मी हे ना स्टीलच्या याच्यामध्ये घेतलेलं आहे, कारण की त्या गाळणीमध्ये की मी खाली सांडत होता. याच्यामध्ये मी पूर्ण टाकणार आहे हा पावडर. तांदळाचं पीठ घेतो डब्यात. नाही, मोठा डब्बा आहे ना. थांब थांब थांब, मी करते ना आता. थोडंसं याच्यामध्ये तांदळाचं पीठ पण टाकत आहे. होते ना.
तर मंडळी हा की नाही तुम्ही फ्रीझरमध्ये जे बर्फ बनतो ना, तर फ्रीझरमध्ये स्टोअर करून शकता फ्रोझर म्हणून. आणि जेव्हा तुम्हाला गरज वाटेल तेव्हा तुम्ही खाऊ पण शकता. खूप छान वाटते, खराब नाही होत, 1 महिन्यापर्यंत टिकते. कारण की मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये पण अशी प्रोसिजर होत असते, त्याच्यामुळे मला माहिती आहे. आधी टेम्परेचर सेट करून घेत आहे. टेम्परेचर 180 आहे ना? हो. 180 टेम्परेचर. हां, राहू दे ना, असू दे. आणि फक्त 2-3 सेकंदासाठी हा लावत आहे, बस. थांबून जा. टेम्परेचर सेट झालं की त्या टिनमध्ये टाकणार आणि थोडंसं हलकं ऑइल ग्रीस करणार, म्हणजे ब्रशनी. तर बिना तेलातलं, बिना तळलेलं आपल्याकडे फ्रेंच फ्राईज तयार होणार आहे. गरम झालेलं आहे. बटन बंद कर, नील काढ ना. अरे, प्लग आधी बंद करायचं, असं डायरेक्ट हात नाही लावायचं. हे काढ ना याचं. त्याच्यात तो आता टाकेल. किती बसणार याच्यामध्ये? 2-3. 2-3 बसणार का? पूर्ण नको टाकू, पावडर पडत आहे, खालचा पावडर. बस. याच्यामध्ये ऑइल नाही, बटर पेपर टाकायला पाहिजे हो ना. आपण ऑइलने स्प्रेड केलं याच्यात. हां, थोडंसं ऑइल स्प्रेड कर ना. हां, नाही, इथे आधी बटर पेपर ठेवत आहे. बस होईल, कट कर. इथून कर ना, इथून खिच तुझ्याकडे. हळू, पूर्ण फाट. तुझ्याकडे ओढ रे. त्याच्यामध्ये ठेवत आहे तो. वन साईड फोल्ड कर. असू दे, तसं काही नाही होत. राहू दे. ऑइल थांब, पूर्ण खाली पडू दे. आता ऑइल लावलेलं आहे त्यांनी. टाका 2-2 पूर्ण नको, पावडर पडेल. थोडंसं असं झटकल्यासारखं कर. बस, देऊन टाकलं तुला. घेते एवढे मोठे आणि हातामध्ये येते एक. पिळू नको, ते पाणी नाही आहे त्याच्यामध्ये पिळायसाठी. पावडर काढ फक्त. वा, व्हेरी गुड. लावून घे आता. व्यवस्थित लावणं लागलं नाही. किती मिनटासाठी दिलं आहे फ्रेंच फ्राईज? 40-16 ना. 16 मिनटासाठी कर. 15-16. बस 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 बस. जळून जाईल ना. जेवढं दिलं आहे तेवढं करायचं. चालू कर. तर आता बेक व्हायसाठी ठेवला आहे इथे. बघू. आता याचा इथे पसारा मला साफ करावा लागेल. हे बघा, ओटा मी क्लीन करून घेतला. आता तो वाट बघत आहे, कधी होणार कधी होणार, किती वेळ लागणार. आता ते फ्राय होत आहे. कंट्रोल नाही होते बिचाऱ्याला, काय करणार. वेळ आहे. किती वेळ झाला? हां, तर फ्राय होत आहे ना, त्याची प्रोसिजर होत राहते. किती वेळ झाला? फक्त 11 मिनिटं. 10 मिनटं. 11 मिनटं नाही रे, सेकंद. हां, युनिट. 2 मिनटं झाले फक्त. 14वर आहे ना आता. 14 मिनटं बाकी आहे. पण किती केलं होतं? 16 ना. 16वर केलं होतं. 2 मिनटं झाले. 14वर आहे. आणखी 14 मिनटं थांब. वेट. तर हा ना मगापासून वाट बघत होता. त्याचा टाईम फायनली झालाच आहे. 1 मिनटं बाकी आहे फक्त. बघा, बघू आता.
नील बंद करू? काही नाही होत, झालं असेल ना. हां चेक कर. ती स्वतःच बंद करत आहे. टांग. बंद झालाय, मी तिथून केलाय ना. वाव, काय ना कशाने चम्मचांचा. हे बघा झालंय. आम्ही जे हलकंसं तेल लावलं होतं ना त्यातच ते सर्व झालं. क्रिस्पी झालंय का? ए हो, झालंय क्रिस्पी. हे बघा मंडळी, बापरे गरम आहे खूप. बस होईल नील, थांब, थंड. हे बघा त्यांनी घेतले पण खायसाठी, सॉससोबत खाणार. खूप गरम आहे. असं झालं आहे. काही कट व्यवस्थित झाले नाही, त्यांनी कट केले. मी जर कट केले असते तर थोडे सरळ आणि फ्रेंच फ्राईजसारखे असे या टाईप कट केले असते मी. गरम आहे खूप. हे बघा असे कट केले असते. नीलनी कट केले असल्यामुळे ते त्यांनी त्याच्या हिशोबाने केलं आहे, जसं करायचं आहे तसं. मला संध्याकाळचं एक अर्जंटमध्ये ऑर्डर पण आला होता, तर मग मी तो पण करून घेतला पायनॅपल फ्लेवरचा. कशी वाटली डिझाईन? सिम्पलच आहे, इमर्जन्सी होतं त्यामुळे मग मी सिम्पलच डिझाईन काढली होती. तर मी आता आंबोळी बनवत आहे, नाचणीच्या पिठाची आंबोळी. खूप टेस्टी वाटते आणि शेंगदाण्याची चटणी सोबत. झाकून ठेवते, होत राहते आता. आणि सोबत शेंगदाण्याची चटणी पण आहे मंडळी. तर हे बघा मंडळी, अशी झाली आहे. खूप टेस्टी वाटते. नाचणीच्या पिठामध्ये मी फक्त थोडंसं दही, मीठ टाकलं, त्याला मिक्स केलं आणि ताव्यावरती टाकत गेली. त्याच्यानंतर शेंगदाण्याची चटणी दह्याची तर सर्वांना येतेच. तर तुम्ही एकदा ट्राय करून पहा, खूप छान आहे, टेस्टी आहे आणि हेल्दी आहे, पौष्टिक आहे.